समाचार अब तक, सत्य का साहस। अनिल बावनकर यांचं विधानसभेच्या उमेदवारीसाठी नाव जोरात आहे, चर्चेत आहे. काय सांगाल तुम्ही, काय ध्येय उद्दिष्ट घेऊन तुम्ही या चुनावाच्या रिंगणामध्ये येणार आहात? जर मला तिकीट मिळाली आणि आमदार झालो तर मी मागच्या 5 वर्ष 9 ते 14 पर्यंत आमदार होतो आणि बरेच कामं केलेले आहेत. त्यावेळेस चांदपूर तलावामध्ये लिफ्ट पाणी अडवून, नदीतून पाणी अडवून ते लिफ्ट करून चांदपूर तलावात घालण्याची सोन्या लिफ्ट म्हणून योजना होती, ती असेल ती मी माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण केली आहे. त्याच्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांना फार दिलासा मिळालेला आहे. अगोदर असं व्हायचं की खरीपची जी फसल असायची, खरीपची फसल दुर्गाजीमध्ये जर एक पाणी आला नाही तर आम्हाला ते फसल होत नव्हती आणि आम्हाला फक्त तनसीवरच भागावं लागत होतं आणि त्याच्यामुळे अकाल पडायचा. पण आता असं झालं आहे की सोन्या लिफ्ट आणि बावनथडी योजना पूर्ण झाल्यामुळे जी मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केली, त्याच्यामुळे आता खरीपची फसल तर ही निश्चित झालीच आहे की त्यांना खरीपची फसल होणार म्हणजे होणारच. तसेच प्रत्येक 2 वर्षातून एकदा त्यांना रब्बीची फसल धानाची मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या राहणीमान आहे तो फार सुधारलेला आहे, त्यांची इन्कम वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे पलायन थांबलेलं आहे. तर हे जे माझे कामं आहेत ते लोकांना माहीत आहेत. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस आमदार होतो तर मी माझ्या दोन्ही तालुक्यामध्ये संजय गांधी श्रावणबाळचे 32,500 लाभार्थी तयार केले होते. लोकांमध्ये तो एक चांगला मेसेज आहे की अनिल भाऊ हा गरीब लोकांच्या काम करणारा माणूस आहे. मी ज्यावेळेस आमदार होतो तर मोहाडी हा क्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये नंबर 2 वर आलेला होता. तर मी कामावर जास्त ध्यान देणारा माणूस आहे. प्रत्येक गावामध्ये माझे काही ना काही कामं आहेतच. प्रत्येक ठिकाणी अनिल बावनकरची हजेरी अनिल बावनकर नसताना सुद्धा सुरू असते. तर त्याच्यामुळे लोकांमध्ये पॉप्युलर होण्यास माझे काम जबाबदार आहेत. कामं केलं त्याच्यामुळे लोकांमध्ये आपण पॉप्युलर आहोत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये आपली मागणी असं मला वाटतं. मागील 10 वर्षामध्ये तुम्ही पदावर नसल्या कारणानं तुमसर मोहाडी क्षेत्राचा विकास होऊ शकला नाही असे आरोप जनता करत आहे. काय सांगाल तुम्ही? हे बिलकुल बरोबर आरोप जी जनता करते ते जनता, आपण म्हणतो की जनता की अदालत में जो भी होगा जनता की अदालत में होगा, आणि जनता जे सांगते ती बरोबरच बोलते. आपण पाहतो की मागच्या 10 वर्षापासून जे कामं व्हायला पाहिजे होते ते कामं झाले नाही. जसं की मागच्या 10 वर्षापासून बावनथडी पाणी सिंचन क्षेत्र आहे तो वाढायला पाहिजे होता. पण मी जितकी टेस्टिंग केली होती, जितक्या क्षेत्रामध्ये मी पाणी दिलं होतं त्याच्यापेक्षाही आज कमी क्षेत्रामध्ये पाणी मिळत आहे, सिंचन मिळत आहे. त्याच्यामुळे लोकांना नाराजी सहजच आहे की भाई अनिल भाऊ होता तेव्हा आम्हाला पाणी मिळालं, आता का मिळत नाही. तर 10 वर्षामध्ये दोन्ही आमदारांनी त्याच्यावर लक्ष दिलेले नाही. जर आपण पाहिलं की माझ्या रेजिममध्ये ज्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळेस पूर्ण हॉस्पिटल, जे सरकारी हॉस्पिटल होते फार छान असायचे. छान म्हणजे त्यांची परिस्थिती इतकी चांगली केलेली होती की नागपूरला जसा जे एखादा मोठा ऑपरेशन झाला आणि मरीज स्टेबल झाला तर त्याला जे हॉस्पिटलमध्ये राहावं लागते तो तुमसर जनरल हॉस्पिटलमध्ये येऊन राहायचे स्टेबल झाल्यामुळे. म्हणजे बॅक टू तुमसर केलं होतं मी, जे रेफर टू तुमसर असते ते बॅक टू तुमसर केलं होतं. आणि तहसील ऑफिसलाही कामं थांबत नव्हती, पोलीस स्टेशनलाही कामं थांबत नव्हती, नगर परिषदला कामं थांबत नव्हती, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला कामं थांबत नव्हती. लोकांना एक म्हणजे असं वाटायचं की आमदार का असते तो त्यांनी त्याच वेळेस 5 वर्षात बघितला होता आणि तेच आशा मग बाकीच्या आमदारांसोबत त्यांनी केली. पण आम्ही बघितलं की जे नंतरचे आमदार मिळाले तर एक आमदार फक्त राजनीतीमध्ये मस्त राहिला. आरोप तर नाही म्हणतायत पण जे लोक म्हणतात ते सांगतो की रेती माफिया म्हणून त्यांना टोपण नाव मिळालेलं होतं आणि त्यांनी रेतीच्या कामामध्ये फार इंटरेस्ट दाखवला आणि त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये व्यस्त राहिले आणि कामाकडे दुर्लक्ष केलं पूर्ण त्यांनी. तसेच दुसरे जे आमदार आता आहेत रनिंग आमदार फार मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी उद्योग फार चांगला सांभाळलेला आहे, म्हणजे छोट्याशा उद्योगापासून फार मोठ्या उद्योगपर्यंत पोहोचले आहेत, त्याच्यामध्ये काही शक नाही. पण ते उद्योगातच छान राहिले, त्यांनी उद्योगच चांगल्या रीतीने केला. त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस मी आमदार बनेन तर वरठी म्हणून त्यांच्या गावात येते 100 बेडचा हॉस्पिटल बनवणं, असं त्यांचे स्टेटमेंट होतं त्यावेळेस. पण आता आम्ही 5 वर्षात पाहतो की स्टेटमेंट त्यांनी काही पूर्ण केला नाही. काही 100 बेडचा एकही बेडचा हॉस्पिटल बनला नाही तिथे. तिथं 16 जे हॉस्पिटलची हालत होती ते फार खस्ता झाली, म्हणजे रेफर टू भंडारा सुरू झालं पुन्हा. आणि इतक्या वर्षामध्ये जे हॉस्पिटलला उपजिल्हा रुग्णालय त्याला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही यांच्या न दिल्यामुळे. महाआरोग्य शिबिर फिरतात मागच्या 3 महिन्यापासून महाआरोग्य शिबिर फिरतात. तर प्रश्न असा उठतो की काय ह्या फक्त 3 महिन्यातच लोक बिमार पडायला लागले का? याच्या अगोदर बिमार पडत नव्हते का? किंवा महाआरोग्य शिबिरची गरज इतकी का भासून राहिली की रोजच तुम्ही आरोग्य शिबिर घेतात? त्याचं कारण कुठे असं तर नाही की जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यामध्ये दम राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला ते महाआरोग्य शिबिर घ्यावं लागलेत. आम्ही 5 वर्ष आमदार होतो तर आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदाही आम्हाला महाआरोग्य शिबिर घेण्याची गरज पडली नव्हती, कारण आम्ही त्या हॉस्पिटललाच इतकं मजबूत बनवलं होतं की तोच महाआरोग्य शिबिरचं काम करायचं. अशा एक नाही अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर आरोप लावते ते बरोबर आहेत असं मला वाटतं. शासन आता सध्याचं सरकार जे आहे लोक लुभावण्या योजना घेऊन मतदारांना काहीतरी लालच देण्याचं काम करत आहे. काय सांगाल जनतेला? जनता समजदार आहे, सुज्ञ आहे. आपण जनतेला बेवकूफ बनवू शकत नाही. आम्ही बघतो की राजनीतीतनं हे दरवेळेस प्रयत्न करतात की जनतेच्या ध्यान भटकावावं, त्यांना बेवकूफ बनवून त्यांचे मतं आपल्याकडे ओढून घ्यायचे. हा प्रयत्न दरवेळेस राहतो राजनीतीत लोकांच्या. तेच ते प्रयत्न करून केविलवाने प्रयत्न ते करत आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे जे बेसिकली काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते बेसिकली काम न करता लोक लुभावणे वाद्यात जे आपण म्हणतो तो त्यांनी केलेला आहे. तर ते त्यांचा असर जास्त दिवस चालणार नाही. आता शेतकऱ्यांच्या मागच्या जो
अवकाळी पाऊस झाला होता आणि मागच्या रेजिमचे त्याचा पैसा आजपर्यंत माझ्या क्षेत्रातील लोकांना मिळालेला नाही. धानाचे जे फसल नुकसान झालं होतं त्याचा पैसा अजून मिळालेला नाही. हाच नाही तर आपण बघतो किती गरीब लोक आहेत ज्यांचे घरकुल मंजूर झाले, 1 किंवा 2 किस्त मिळाले, पण फायनल किस्त किंवा त्यांना समोरचे पैसे मिळालेले नाहीत. ते आजही उभ्या आहेत घरकुलच्या कामामध्ये. आपण ते बघितलं तर तितकेच नाही तर सरकारकडे बऱ्याच कामाकरता पैसा नाही म्हणून सरकार बोलते. आता त्यांनी 1500 रुपये महिना हा लाडकी बहीण योजनेमध्ये आणला. फार छान झालं की त्यांनी कमीत कमी 1500 रुपये तर आमच्या बहिणींना दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण 1500 रुपये दिल्यानंतर त्यांनी जे बाकीचे कामं करायला पाहिजे होतं ते करू शकले नाही. जसं महागाईवर त्यांनी कंट्रोल ठेवायला पाहिजे होता, ते महागाईवर कंट्रोल करू शकले नाही. बघतो की जसे इकडे 1500 रुपये दिले तसेच इलेक्ट्रिकचा बिल हा 500 ते 1000 रुपये वाढवून टाकला त्यांनी. महिन्याचे 500 ते 1000 रुपये, कमीत कमी 500 आणि त्याच्या 1000 रुपये 2000 रुपयेपर्यंत त्यांची वाढ झालेली आहे. जसं ज्याच्या बिल येत असेल तशी. त्याच्यानंतर आपण बघतो की आताच या महिन्यामध्ये आपल्या खावाच्या गोळ्या तेलावर 35 ते 40 रुपयाची बढोतरी झाली. किराणाचा माल पाला त्याच्यावर प्रत्येकावर वाढ झालेली आहे. आपण भाजीपाला पाला कांद्याचे रेट हे 60 रुपयाच्या वर गेले आहेत. टमाटर कालच मी पेपरात वाचले की 100 रुपये विकून राहिलेले. तर सगळ्या गोष्टी एकदम महाग झाल्या. त्याच्यामुळे जे 1500 रुपये घरी आले तर ते घरी 1500 रुपये आले केव्हा आणि गेले केव्हा हा त्या गृहिणीला आमच्या बहिणीला माहीतच नाही झालं. ते 1500 आले किंवा नाही आले हाच माहीत नाही होऊ शकलं. जमवून ठेवण्याच्या जागी, साठा ठेवण्याच्या जागी किंवा त्याच्यातून काही करण्याचा त्यांना लाभ मिळालेला नाही. तर अशा सरकारशी आपण काय हे करू शकतो की बाई ते का करू शकतात? मला नाही वाटत की ते 1500 रुपये देऊन मतं बळवू शकतात आपल्याकडे. झारखंडचे इलेक्शन आता व्हायला हवे होते पण ते इलेक्शन लेट होत आहे. हेही तंत्र त्यांनी वापरून बघितलं. अशा वेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये पैशाचा वापर होणार नाही का? मतदारांना तुम्ही जागृतीसाठी काय आव्हान करा? पैशाचा वापर ते करणारच आहेत. कारण सेंटरमध्ये यांची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षापासून यांची सत्ता आहे. तर पैसा तर भरपूर आहे त्यांच्याकडे. आणि हे भ्रष्ट सरकार आहे, तुम्हाला माहितच आहे की यांनी भ्रष्टाचाराने करोडो रुपये कमवले आहेत. सेंटरची सरकारी भ्रष्ट आहे. आपण बघतो की चुनावी बाणदारे त्यांनी व्यापाऱ्याकडून, कारखानदारांकडून, उद्योगपतीकडून अरबो रुपयाचा त्यांनी चंदा घेतलेला आहे आणि भ्रष्ट रीतीने घेतलेला आहे. ज्यांनी पैसे दिले नाही दिले, ज्यांनी त्यांचे इलेक्ट्रॉनिक बाँड त्यांना खरेदी करून नाही दिले तर त्यांच्यावर त्यांनी ईडीचा वापर केला, सीबीआयचा वापर केला. ईडी आणि सीबीआयच्या वापरामुळे वापर कधी कुठे असं झालं की ईडी आणि सीबीआयच्या वापराच्या अगोदरच कुठे पैसे मिळाले तर कुठे ईडी आणि सीबीआयच्या वापरानंतर पैसे मिळाले. त्यांनी काम घेण्याकरता पैसे दिले, पैसे दिल्यानंतर काम दिले. असे एक नाही अनेक किस्से आपण वाचलेले आहेत आणि ते आलेले आहेत. रिझर्व्ह बँकेचे हे खोललेले आहेत इलेक्ट्रॉनिक बाँडच्या बद्दल माहिती दिली स्टेट बँकने. तर आपल्याला माहिती झालं की अरबो रुपये, खरबो रुपये त्यांनी लोकांकडून, उद्योगपतीकडून घेतलेले आहेत. तर पैसा भरपूर आहे, ते पैशाचा दुरुपयोग करतीलच हा निश्चित आहे. बऱ्याच ठिकाणी त्याने केलेलाही आहे. आताच मागे इलेक्शनमध्ये हरियाणा वगैरेमध्ये बरीच रोड रक्कम पकडण्यात आलेली आहे. इथे महाराष्ट्रामध्ये आणि झारखंडमध्ये ते करतीलच. कारण शेवटी त्यांना लालच दिल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. त्यांनी जर चांगले कामं केले असते, त्यांनी जर सांभाळून ठेवलं असतं तर त्यांना हे करायची गरज नव्हती. पण त्यांना माहिती आहे की आपण कमजोर आहोत म्हणून जे आता 1500 रुपयाची लाडली बहीण योजना सुरू केली त्यांनी, त्या योजनेने रिव्हर्स त्यांच्यावर परिणाम झाला. त्यांनी हे जे झारखंड आणि महाराष्ट्राचे चुनाव रोखून धरले ताकदीने तर त्याचा रिव्हर्स परिणाम झाला. रिव्हर्स परिणाम याच्याकरता झाला की इन बिटवीन जर त्यांनी वेळेवर घेतले असते तर इलेक्ट्रिकच्या वाढत्या बिलकडे त्यांना सामना करावा लागला नसता. कांद्याचे आणि जे बाकी टमाटर वगैरेंची, भाजीपाल्यांचे किंवा ग्रोसरीचे जे रेट वाढलेले आहेत त्याचा त्यांना सामना करावा लागला नसता. आपण त्यांच्यावर ते उलटलेलं मला दिसत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला, आपण बघतच आहोत या महाराष्ट्रामध्ये. करोडो रुपयाचा पुतळा त्यांनी हजारो लाखो रुपयामध्ये बनवलं आणि नतीजा असा झाला की ज्या महाराजांना औरंगजेब हा नमवू शकला नव्हता, निसर्गाच्या पुढे त्यांना नमवावं लागलं. ते कोणाच्या चुकीमुळे तर या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या चुकीमुळे. आतापर्यंत मी कालच टीव्ही बघत होतो, टीव्हीवर येत होतं की अरब सागरामध्ये जो महाराजांचा पुतळा उभारण्यात होता ते शोधण्याकरता काही लोक निघालेले आहेत की तो पुतळा कुठे बनलेला आहे म्हणून. आपण पाहतो की 10 वर्षापासून त्यांनी महाराजांचा पुतळा बांधू करोडो रुपये त्यांनी निवेश केले, करोडो रुपयाचे त्यांनी टेंडर दिले, करोडो रुपये आपल्या माणसांना बनवण्याकरता दिलं की कसं राहील का राहील त्याची प्लॅनिंग करता दिलं करोडो रुपये. आणि ते सगळे पैसे कुठे पाण्यात अरबी समुद्रातच बुडाले असं वाटत. तर ही सरकार भ्रष्ट सरकार आहे. ही भ्रष्ट सरकार कोणत्याही सीमेवरी जाऊन, कोणत्याही पर्यंत जाऊन हे लोकांना उद्या ईडीमध्ये उचलू शकते, बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडवू शकते. जे त्यांना वाटतील की हे लोक आमच्याकडचा खतरा आहे, खतरनाक आहे, त्या लोकांना ते उचलून आत करू शकतात. ते काहीही करू शकतात. ते सत्तेचे भुकेलेले आहेत. मागे महाराष्ट्रामध्ये आपण जो घटनाक्रम पाहिला की तो सत्ता करताच पूर्ण करण्यात आला. एका आमदाराला 50-50 करोड रुपये देण्यात आले आणि 50-50 करोड रुपये देऊन आमदारांना आपल्याकडे वळवून घेण्यात आलं. हा आपण पूर्ण तमाशा मागच्या 250 वर्षापूर्वी बघितलाच आहे. ज्या सर्वसामान्य लोकांची कधी चर्चा होत नव्हती 50 करोड रुपयाची, 50 खोके म्हणायचे ते
त्यांना. ते कधी चर्चा पाणठेल्यावर आम्ही बघितली नव्हती आमच्या जीवनामध्ये. ती मागच्या 2.5 वर्षामध्ये खूप गाजली. 50 खोके, सगळं काही ओके. तर ही सरकार इतका पैसा खर्च कशा करता करून राहिली? फक्त यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता पाहिजे म्हणूनच करून राहिली ना. तर ते इलेक्शन सोडणार थोडी. आम्ही त्याच्याकरता तयार आहोत. जनताही त्याच्याकरता तयार आहे. जनतालाही समजते की हे सगळे कशा करता हे करून राहिलेले आहेत, त्यांना का हवं आहे, आणि जनता त्या रीतीने त्यांना जबाब देईल असे आम्हाला वाटते आमच्या पक्षात.